नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका, महाराणी साईबाई विद्या मंदिर, मालाड पूर्व. 100 दिवस 100 बोधकथा वाचन या उपक्रमांतर्गत आज मी तुमच्यासमोर 56वी कथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे सिंह आणि 3 बैल. 3 बैल जिवलग मित्र असतात. ते नेहमी एकत्र राहत आणि एकत्र चरायला जात. सिंहाने त्यांना अनेकदा चरताना पाहिले आणि तो स्वतःशीच म्हणाला, मला यातील एक जरी बैल खायला मिळाला तर किती बरे होईल. एकत्र राहत असल्यामुळे त्यांवर तो हल्ला करू शकत नव्हता. हळूहळू सिंहाने बैलांना एकमेकांच्या चहाड्या सांगायला सुरुवात केली. त्यामुळे त्या तिन्ही बैलांमध्ये भांडणे होऊ लागली. तिन्ही बैल आता एकमेकांपासून वेगळे राहू लागले. याच संधीचा फायदा घेऊन सिंहाने एकेका बैलाचा समाचार घेऊन त्यांना ठार मारले आणि खाऊन टाकले. या कथेचं तात्पर्य, एकीपुढे शत्रूचे काही चालत नाही, पण शत्रू आपल्या मैत्रीत फूट पाडत असल्याचे लक्षात येताच आपण वेळीच सावध होणे हिताचे असते. धन्यवाद.